एखाद्या स्त्रीला जे काही तुम्ही आयुष्यामध्ये द्याल ना, त्याचा आनंद ते तुम्हाला दुगणा देत असते. जर तुम्ही आनंद दिला तर ते तुम्हाला दुप्पट परत मिळेल आणि जर दुःख दिला तर 10 पटीने मिळतं, असं आपले शंभू म्हणजेच महादेवांनी सांगितलेलंच होतं. तर एखाद्या स्त्रीला संसार करण्यासाठी एकपट जर कुठली गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये आणून दिली, संसारामध्ये आणून दिली ना, तर त्याचा जास्त आनंद कसा वाढवायचा हे ते बघत असते. मग एखादी वस्तू पण दिला तर त्याचा आनंद जास्त घरामध्ये पसरावा, त्यासाठी ते नेहमी कोशिश करत असते. ते कधी स्वतःच्या नवऱ्याकडे जास्त अपेक्षा करत नाही, पण न मागता जर नवऱ्याने काही आणून दिलं किंवा न मागता जर नवऱ्याने कुठल्या गोष्टी ओळखल्या तर त्याचा आनंद तिला जरा जास्तच होत असतो बरं का. आणि असं खूप कमी ठिकाणी होतं, खूप कमी वेळा होतं की आपल्याला काय पाहिजे किंवा संसारामध्ये काय पाहिजे हे खूप कमी नवऱ्याला कळत असतं. तर ज्याला कळालं आणि जो नवरा जिच्या लाईफमध्ये आहे ना तसा, तर तिचं मग नशीबच म्हणायचं. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर काही ना कधी मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला शेअर करत असते किंवा जे काही अनुभवलेल्या गोष्टी आहेत ना, जे काही पाहत असते, जे काय आपल्या नजरेसमोर कुठे काय घडलेले असतात ना, ते नेहमी तुम्हाला शब्दरचनामध्ये मी शेअर करत असते. तर हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात झाली आणि नवीन काहीतरी गोष्ट माझ्या संसारामध्ये आली बरं का. तर त्यामुळं हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर फॅमिली, तुम्हाला आता गुड इव्हनिंग नाही, गुड नाईटच म्हणावं लागेल बरं का, कारण हा व्लॉग मी रात्री सुरू केलेला होता. त्यासाठी मी तुम्हाला अगोदर गुड नाईट बोलते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपल्या संसारामध्ये आपल्या आवडीच्या एक गोष्टी येत असतात ना, तेव्हा बायकाचा आनंद हे गगनात मावणा असा होतो बरं का. आता मला इतर बायकांचं तरी असं वाटतं, पण मी माझं सांगते. जर एखादी वस्तू जर मी माझ्या संसारामध्ये आणली तर त्याचा आनंद मला जरा जास्तच प्रमाणामध्ये होतो. साधा मग एक चम्मचसुद्धा मी माझ्या संसारामध्ये आणू दे, माझ्या आवडीने खूप मी आनंदी होत असते. तशाच काही गोष्टी एक मी माझ्या संसारामध्ये घेत आहे, तेव्हा कुठे माझा संसार आता सुखाचा आणि चांगला वाटत आहे. तसं तर मी ॲडजस्ट खूप काही केलेलं आहे मी माझ्या लाईफमध्ये. ते तुम्हाला मी हळूहळू माझ्या स्ट्रगल, माझ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे बरं का. तर चला आता दुसरं काही न बोलता हळूहळू तर तुम्हाला समजेल. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. एकाच व्हिडिओमध्ये सगळं काही मी स्टोरी नाही सांगू शकत, पण हळूहळू कनेक्ट राहिलात तर तुम्हाला सगळं काही लक्षात येईलच. तर इकडे ना मी ऑनलाईन मागवलं होतं हे रॅक आणि याची मला खूप गरज होती. तर इकडे मी करत होते फिटिंग वगैरे आणि राजसुद्धा मला मदत करत होता. तर याचे नट ना छोटे आणि मोठे होतं, त्यामुळे ना 1-2 वेळेस या गोष्टी चुकलेल्या होत्या, त्यामुळे रिटर्न अशा काढाव्या लागल्या होत्या. मग नंतर काय एकदम करेक्टली फिटिंग झाली आणि तेव्हा समजलं की जे हे सेंटरमध्ये इथे लावायचं आहे ना, त्याचे नट मोठे आहेत आणि वरच्या बाजूला लावायचं ना त्याचे छोटे आहेत. तर तुम्हाला इकडे मी साईज दाखवत होती बघा, हे होतं मोठ्या साईजवालं. तर क्वालिटी तर एकदम बेस्ट आणि छान होती बरं का. कारण ना जेव्हा कधी आपण ऑनलाईन काही मागवतो ना, नको वाटतं रिस्क घ्यायला. पण असं पण झालेलं आहे सध्या, कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे. पण कसं असतं माहिती, लगेचच्या लगे आपण त्यांच्यासमोर काय ओपन करू शकत नाही आणि लगेच काही रिटर्न होत नाही, त्यामुळे थोडीशी रिस्कच वाटत असते. त्यामुळे काही गोष्टी ऑनलाईन घेते वेळेस खूप वेळेस सर्च करा, खूप वेळेस बघा, त्याची फीडबॅक वगैरे बघा. जेव्हा तुम्हाला क्वालिटी छान वाटते ना, तेव्हाच तुम्ही घ्या. तर कधी ऑनलाईन मागवली ना, खूप सारा मूड ऑफ होतो बरं का माझा.
छान असं दिसतं, पण ते क्वालिटी काही बेस्ट निघत नाही. पण हे जेव्हा मी ऑनलाईन मागवलं ना, असं वाटलं ऑफलाईनला पण इतकी बेस्ट क्वालिटी भेटली नसती, तितकी छान अशी मला इकडे ऑनलाईनला क्वालिटी भेटलेली आहे. खरंच खूप छान वाटलं हे. राज पण म्हणत होता, मम्मा छान झालं तुला आता भांडे वगैरे ठेवायला. आणि राज पण ना एक गोष्टी मी अशा घरामध्ये सजवायला लागली, छान अशा ठेवायला लागली ना, त्याला पण वेगळाच आनंद होतो बरं का. तर बघा, ह्या साईजमध्ये ना 2 इथे असे स्क्रू होते. हे होता मोठावाला आणि हे छोटावाला. हे तुम्हाला मी दाखवत होती. तर इतकं काही क्लिअर दिसतोय का नाही माहिती नाही, कारण हे संध्याकाळचा व्हिडिओ आहे ना, त्यामुळे. तर बघा, हे साईज होती त्याच्यामध्ये आणि जितके स्क्रू लागतात तितकंच दिले होते. एक पण एक्स्ट्रावाला आलेला नव्हता. तर बघा, इकडे मला राज कशी मदत करतोय ना, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची लुडबुड आणि त्याची मदत असतेच बरं का. आणि खरंच कुठली पण गोष्ट नवीन आपण घरामध्ये काही आणली आणि मुलांनी लुडबुड नाही केली, असं कधी झालं का? त्यांच्याशिवाय तर आपलं काम प्रत्येक अधुरंच असतं. तर इथं ना अचानक असं काहीतरी वाजलं होतं जोरामध्ये, त्यामुळे मी खूपच जोरात दचकली होती. तर राज बोलत होता, मम्मा तू स्ट्रॉंग नाही आहे, सारखं भीती आणि घाबरती. कारण मी घाबरलीच होती इतका जोरात की अचानकपणे आवाज आल्यामुळे. तर राजला आणि मी म्हटलं, इकडे बघ, आपण व्हिडिओजमध्ये बघूयात कसं दिसतं, सांग बरं. तर राज बोलत होता, मम्मा आपण खूप छान दिसतोय आणि आपण काम करतोय हे सांगूया, म्हणजे ना दुसऱ्यांचे बाळ पण ना मम्माना खूप छान हेल्प करतील. आता तर काय, मुलांना सुट्ट्याच लागलेल्या आहेत. नेहमी तर लुडबुड असते, पण आपण त्यांची ॲक्टिव्हिटी कशी घेता येईल, जास्त त्यांना ॲक्टिव्ह कसं करता येईल, किंवा आपल्याला लागणाऱ्या गोष्टीमध्ये पण मदत कशी घेता येईल, याकडे जरा जास्त लक्ष द्यायला पाहिजे. राज तर मला खूपच सतवतो दिवसभर. माझ्या मम्मीने किती छान पेपर काढले, सांगा खाली कमेंट करून. तुम्ही पण सांगा. कोणता कलर आहे बाई? लाल रेड कलर ना? कोणती नोट आहे का ओरिजिनल? त्याच्यावाले काय तर लावली होतीस ना तू. नाही का, करायची होती डिझाईन, पण घाईमध्ये खूप दिवस झाले लावायचं नेल पेंट तसं चालू होतं. रिमूव्ह पण नाही केला, थोडंसं आहे डार्क तिथे तसंच दिसते घाईमध्ये. मग बसली असेच, काम वगैरे आवरले दुपारचे, फॅन लावून निवांत बसावं म्हणलं 5-10 मिनटं. मग सुचलं नेल पेंट लावावी, कारण दररोज तर काही घाईमध्ये लावणं होत नाही. तर फायनली इकडे बघा अशी लावली रेड कलरची. दिसली सांगा बरं. आता मी वेगवेगळे तुम्हाला ना नेल्स करून दाखवणार आहे डिझाईन. म्हणजे माझ्याकडे खूप सारे नेल पेंट आहेत ना, तर त्याचे वेगवेगळे आपण ब्लॉग वगैरे बनवूयात. डिझाईनचे नेल्स वगैरे मी कसं बनवले, किंवा 2-3 कलरपासून ना नेल्स बनवलेले दाखवले. खूप सुंदर. हा चुचू, हा चुचू, ओंदू मामा, ओंदू मामा, ओंदू फायनली आमच्या इकडे गप्पा मारून झाल्या आणि कामसुद्धा झालं बरं का. आता तुम्हाला दाखवते मी फायनल रिझल्ट.
तर चला तर मग फायनली इकडं सगळं काही नट बोल्ट व्यवस्थित लावून झालेलं आहे. आणि सगळे नट वगैरे वेगळं होतं ना, तर कुठे काय लावायचं काही कळत नव्हतं. पण ऑनलाईन मागवलं होतं ना, त्यामुळे त्याची फोटो त्यामध्ये असते आणि थोडंसं कुठे पॅकिंग कसं काय करायचं ते दाखवलं जातं. त्याच्यामुळं छान असं इझी जातं आपल्याला आणखीन ते. तर क्वालिटी एकदम बेस्ट आहे आणि खरंच खूप छान आहे ही किचनमध्ये ठेवण्यासाठी. तर आता मी ठेवून देते किचनमध्ये. तर किचनमध्ये ठेवतं तुम्ही पेपर अंथरून ठेवू शकता, म्हणजे काय ते छोटं छोटं काही ठेवलं तरी खाली पडणार नाही. तर आता माझं चाललं होतं जागा व्यवस्थित सेटअप करायची, तर कुठे ठेवायचं हे चाललेलं माझं. कारण त्या साईडला होता गॅसचा सिलेंडर, त्याच्यामुळे काय मला योग्य अशी जागा भेटतच नव्हती. आणि वरच्या साईडला बघू शकता तुम्ही बोर्डचं होतं, म्हणजे बटन वगैरे ते आहे ना बोर्ड, ते होतं. कारण मिक्सर वगैरे लावण्यासाठी ते योग्य जागा असते, मिक्सर पण तिथे ठेवता येतं म्हणून. पण आता काय एनी टाईम तिथे मिक्सर ठेवता येणार नाही आहे, जेव्हा वाटणी राहायचं ना काही तेव्हाच ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीने फायनली आता इथं रॅकसाठी मला जागा भेटलेली आहे आणि हे मला जागा आता योग्य वाटते. तर बोर्डचं काही काम नाही आहे आता ते, पण रॅकला तरी छान जागा भेटली. तर फायनली मला खूप सारा पसारा आता आवरून घ्यायचा आहे. ही आहे संध्याकाळची वेळ आणि कामाकडे लक्ष असतं तेव्हा माझ्याकडे लक्ष नसतं, हे मी तुम्हाला सतत सांगत असते. तर फायनली आता गॅस पण सेटअप केलं व्यवस्थित मी आणि ते पण केलेलं आहे. तर बाकीचे भांडे आवरून घेते आणि बघते 2 मिनटं थांबून. आपल्या बायकांचं असंच असतं की कुठे योग्य काय वाटतं तेच आपण नेहमी हे करत असतो आणि नाही आवडलं की लगेच ते जागा चेंज करत असतो. तर आता हे योग्य वाटते का सांगा बरं, किती छान दिसत आहे ना तिथे ठेवल्यानंतर. राज बोलला मम्मा खूप मस्त दिसत आहे.